टीडीआर प्रकरणी मंत्र्यांनी एकमेकांवर आरोप केलेत की काय असंच आता दिसतंय, कारण ठाण्यातल्या जनतेवर या कोट्यवधींच्या टीडीआरचा भार पडणार आहे. जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायभाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीयेत? सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाहीये? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा. आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे, ती वन जमीनच आहे. तिथं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता. तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो. तिथं वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे. सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही. मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे. त्यांच्या कपड्यावरती डाग नसता ते मला मान्य आहे. पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चुप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे याला काय म्हणावं? हा टीडीआर मध्ये ह्याच्यामध्ये दाल में कुछ काला है. वेळीच त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने जर लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण इथपर्यंत गेलंच नसतं. कारण परंतु याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे. संगनमताने काहीतरी झालेलं आहे घाई गर्दीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं तर वेळ पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील खरंच जायला पाहिजे ठाणेकरांसाठी. कारण की ठाण्यामध्ये एवढा मोठा टीडीआर जर आला तर हे कसं होणार आहे? शहर उद्ध्वस्त होईल की काय असं वाटतं. हे माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलंच आहे, आणि मला निश्चितपणे वाटतंय की ठाण्याच्या एकूणच सगळ्या नियोजनाच्या संबंधामध्ये लक्षात घेऊन निश्चितपणे ते ठाम असा निर्णय घेतील. माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी देखील सांगितलेलं आहे, आणि त्यांनी देखील हा विषय जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे नेणार म्हणून सांगितलंय, आणि ह्या गंभीरपणे याच्याकडे बघण्याची गरज आहे. याच्यामधलं जो टॅक्स आपण ची मुभा त्यांना दिली, त्याचबरोबर हा टीडीआरचा विषय आहे, याच्याबद्दलची ही तक्रार ज्यावेळेस बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेस या सगळ्या लोकांनी केलेली आहे. त्याच्याबद्दलही निर्णय नजीकच्या काळामध्ये हे घेतील असं विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.